प्लाझो पॅन्ट आणि टॉप स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीने. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. तर आपल्याला टॉप तयार करायचा आहे. आधी आपण कालच्या दिवशी त्याची स्टिचिंग कटिंग बघितलेली आहे. तर आपण 5 इंचाची जी पट्टी तयार केलेली आहे त्याला आपण फोल्ड करून घेऊ. ती पट्टी पूर्ण फोल्ड करायची, उलट्या बाजूने त्याला फोल्ड करून घ्यायचं. पट्टी फोल्ड करत असताना उलट्या बाजूनेच फोल्ड करायची. 0.25 इतका कपडा आतमध्ये वाकवायचा आणि ती पूर्ण फोल्ड करून घ्यायची. आता पट्टी तयार झालेली आहे, त्याचप्रमाणे आपण दुसरी पण पट्टी तयार करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला या भागावरती पट्टी लावायची आहे. तर हा भाग समोरच्या बाजूने ठेवायचा, म्हणजे ज्या बाजूने प्रिंट आहे ऑन फोल्ड साईड जी आहे कपड्याची ती साईड, त्याच्यावरती 1 इंच 1.5 इंच सोडून आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचे आहे कमरेच्या भागाला. आणि एक प्लीट्स आपण अर्धा इंचाची सारखी प्लीट्स घेत आहे आणि ती सारखी प्लीट्स घेऊन फोल्ड करत जायची. एकाच बाजूला, कोणत्याही एकाच बाजूला ती फोल्ड करायची आणि ती कंटिन्युअसली टाकत घ्यायची. फक्त लक्षात ठेवा, अर्धा इंच मार्जिन पाहिजे, अर्धा इंचापेक्षा कमी नको पाहिजे, कारण ती साईड आहे ना ओपन होऊन जाते. शेवटपर्यंत मिऱ्या टाकत घ्या. आणि अर्धा इंच 1 इंच असं राहील तितकं ओपन भाग सोडून द्या. उरलेला जो कपडा आहे तो कट करून घ्या. तो भाग कट केला की तसाच ठेवायचा आणि त्याच भागावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे, म्हणजे ते अस्तर बॅक साईडने येईल आणि ज्या मिऱ्या आहे त्या मिऱ्या आणि तिकडची जी साईड आहे ती आतमध्ये वाकवल्या जातील. म्हणजे जी मार्जिन आहे ती मार्जिन कधीच दिसणार नाही असं जर आपण केलं तर. आता हे बघा, या साईडने पण दिसत नाही, त्या साईडने पण दिसत नाही आहे, दोन्ही बाजू पण साईड हे होत आहे. आता काय करायचं की काखुलीचा भाग आणि गळ्याचा भाग आपण स्टिच करून घेऊ. जसा आकार आहे गळ्याचा तसा आकार आपण शिवून घेऊ. फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा कपड्याला, म्हणजे बलून तयार नाही झाला पाहिजे कपड्यामध्ये. शोल्डरचा भाग टच करायचा नाही आहे, फक्त आपल्याला काखुलीचा भाग टच करायचा आहे. म्हणजे आर्म होल जे आहे ते आर्म होल आपल्याला जसंच्या तसं टच करायचं आहे. दुसरा आर्म होल पण आपण टच करून घेतलेला आहे. आणि जे मार्जिन आहे ते आपण पूर्ण कट करून घ्यायचं. वेस्ट मटेरियल पूर्ण काढून घ्यायचं, त्याला नॉचिंग करून घ्यायची. आतल्या भागापर्यंत शिलाई नॉचिंग करत असताना कधी पण लक्षात ठेवायचं की नॉचिंग हे शिलाईपर्यंतच करायचं, शिलाईच्या पुढे न्यायचं नाही. जर आपण नॉचिंग नाही केलं ना कपड्याला, म्हणजे तिरकस जे कट मारतो ते कट नाही मारले तर प्रॉपर फिनिशिंग दिसत नाही. आणि ते उलटवून घ्यायचं, कमरेच्या भागाकडून ते उलटवून घ्यायचं. आता हे उलटवलं तर काखुलीचा भाग आपण वरती ओपन करून घ्यायचा. दोन्ही बाजू कशा दिसत आहेत बघा, म्हणजे खालतून जे शिलाईचं जे मार्जिन असतं ना ते मार्जिन दोरे दिसणार नाही असं आपण ते शिवलेलं आहे. आता जी मार्जिन आहे ती प्रॉपर करून घ्या आणि अस्तर जे उरलेलं आहे ते अस्तर पूर्ण आपण कट करून घेऊ, म्हणजे फिनिशिंग येऊन जाईल कपड्याला. आणि तुम्ही बघत असाल की फिनिशिंग किती प्रॉपर आहे. कधी पण कपडा शिवत असताना फिनिशिंगला खूप महत्त्व आहे बघा. आता हे आपलं फ्रंट साईडचा कट झालेला आहे. आपल्याला अशाच प्रकारे बॅक साईडचा सुद्धा कट करायचा आहे. तर बॅक साईडचा सुद्धा आपण असंच कट करणार आहे की हा फ्रंटचा जो बॅक साईडचा कपडा आहे त्याच्यावरती फ्रिल्स ठेवायच्या, फ्रिल्स करायच्या, अस्तर ठेवायचं, उलटवून घ्यायचं आणि आपण तयार करून घ्यायचं. दोन्ही पण मी तयार करून घेतलेले आहे, फ्रंट आणि बॅक दोन्ही तयार करून घेतलेले आहे. ते दोन्ही तयार झालेले आहे. आता मी शोल्डर टच करून घेते आणि आतली बाजू जी ऑनफोल्ड साईड आहे ती आतमध्ये ठेवलेली आहे दोन्ही, म्हणजे उलटवल्यावर दोन्ही शिद्या बाजू होतील. शोल्डर टच करून घ्यायचे अर्धा इंचावरती.
दोन्ही शोल्डर डबल शिलाई टाकून जॉईन करून घेतलेले आहे आणि जी फिटिंग आहे ते फिटिंग प्रॉपर करून घ्यायची आहे। 1-1 इंच मार्जिन सोडून फिटिंग केलेली आहे। तुम्हाला जर फिटिंग प्रॉपर होत असली तिथं तर तुम्ही चेन सुद्धा लावू शकता। जर डोक्यामधून जर ते टॉप जात नसलं तर तुम्ही तिथं चेन सुद्धा लावू शकता। चेन लावायची कशी लावायची त्याचा व्हिडिओ पण मी करणार आहे, पण त्याआधी जसं साधं फिटिंग केलं जातं। आता गळा खूप मोठा घेतलेला आहे, 5-5.5 इंचाचा गळा आहे, तर तो डोक्यामधून जाऊ शकेल। आता हे आपण उलटवून घेऊ। फिटिंग झालेली आहे आणि उलटवून झालेला आहे आपला टॉप। बघा किती प्रॉपर आणि फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित दिसत आहे। तुम्ही बघू शकता किती प्रॉपर शिलाई आलेली आहे आणि फिनिशिंग पण बघू शकता। जितकी फिनिशिंग ठेवाल तितकं सुंदर कपडा दिसतो। आता आपण प्लाझो पॅन्ट कट केलेली आहे ती आपण शिवून घेऊ। तर जशी पॅन्टचा एक बाजू आहे ती आपण अस्तराच्या भागावरती ठेवायची आहे। ऑन फोल्ड साइड वरतीच ठेवायची आहे आणि बॅक साइडला आपण त्याला अस्तर लावणार आहे आणि ते जॉईन करून घेणार आहे। कारण अस्तर जर लावलं तर कपड्याला खरंच लाईफ येते आणि खूप सुंदर दिसतं। आता मी कोणताही कपडा असो त्याला अस्तर लावल्याशिवाय मला कम्फर्टेबल वाटतच नाही, त्याच्यामुळे मी अस्तर लावून घेते। आणि खालच्या साईडनं आपल्याला बॉटम आहे ना, तर बॉटम आपल्याला आतच्या साईडने लावायचं आहे। त्याच्यासाठी मी दोन्ही पण कसे तरी वाकवायचेच होते ते आपल्याला, तर मी काय केलं की खालच्या साईडनं दोन्ही पण वाकवून घेतले आणि फिनिशिंग पण बघून घ्या तुम्ही। म्हणजे चारही बाजू आपल्या त्या पॅक होऊन जातील। क्रोच एरिया, लेंथ, बॉटम आणि हा दुसरा क्रोच एरिया आहे। तर हे पूर्ण आपण चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। प्लाझो पॅन्टचा क्रोच एरिया कट करून घेतला, दुसरा क्रोच एरिया आहे त्याचा कपड कट करून घेतला आणि आता या भागावरती आपल्याला लेस लावायची आहे। मला एकदम आठवण आली की आपण लेस लावून पण सुंदर बनवू शकतो पॅन्टला, तर मी लेस लावलेली आहे। बाजारामधून आणलेली होती, कधीचीच माझ्याकडे पडली होती ती, मग मी त्याचा वापर असा करून घेतलेला आहे। त्याच्यावरती डबल शिलाई आउटलाईनला टाकून दिलेली आहे आणि दुसरी पण लेस लावली असते, चांगली दिसली असती म्हणून मी दुसरी पण लावून घेतलेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलं असल्यास शेअर पण करा। फिनिशिंग बघू शकता किती प्रॉपर आलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा दोन्ही पाय जॉईंट केले बरं, एक पहिया तयार झालेला आहे, एक पाय तयार झालेला आहे। आता आपल्याला दुसरी बाजू पण तशीच आपल्याला शिवून घ्यायची आहे। तर आपण दोन्ही बाजू आता शिवून तयार केलेल्या आहे। तर मग काय करायचं, एक बाजू दुसऱ्या बाजूवरती उलटी ठेवायची, म्हणजे दोन्ही बाजू आतमधून ठेवायच्या। ऑन फोल्ड साइड आतमधून ठेवायच्या दोन्ही पण आणि ते दोन्ही पण क्रॉच एरिया जॉईन करून घ्यायचे। दोन्ही बाजूचे दोन्ही क्रॉच एरिया जॉईन करून घ्यायचे आणि ते जॉईन झाल्यानंतर दुसरा पण क्रॉच एरिया जॉईन करून घेऊन त्याला डबल शिलाई करायची। हा दुसरा बाजू आहे क्रॉच एरियाची, दुसरा क्रॉच एरिया पूर्ण जॉईन करून घेतला, डबल शिलाई घेऊन घेतली आणि त्याच्यानंतर अशी फोल्ड केलेली आहे आणि दोन्ही पाय आपण टच करून घ्यायचे। बघा शिलाई एकदम प्रॉपर आहे, उरतही नाही आहे कपडा आणि कमी पण पडत नाही आहे, एकदम प्रॉपर आणि फेस फेस शिलाई आलेली आहे। आणि आपल्याला आता तशी दोन्ही शिलाई सेंटरमध्ये ठेवून आपल्याला कट जसेच्या तशी आपल्याला शिलाई जशी कट केलेली आहे तसं शिवायचं आहे। पण मला बॉटम ना थोडे छोटेच पाहिजे होते, तर मी बॉटमला थोडीशी तिरपी शिलाई दिलेली आहे। तुम्ही सरळ पण बॉटम ठेवू शकता, पण मी थोडीशी तिरपी शिलाई दिलेली आहे, कारण ते पायामध्ये जर आलं तर मुलगी पडू शकते, त्याच्यामुळे मी ते थोडंसं त्याला आकार दिलेला आहे। तुम्ही सरळ ठेवू शकता, तसं काही नाही।
तिरपी शिलाई पण छान दिसते आणि सरळ पण छान दिसते. आता याला लावायची आहे इलास्टिक. तर इलास्टिक लावायसाठी तुम्ही अगोदर बघू शकता की हे फिटिंग कशी आलेली आहे. आता इलास्टिक लावायची आहे. मी बाजारात गेली, बाजारातून इलास्टिक आणली आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहे. आधी मी माझा पॅन्ट अर्धी शिवून घेतलेली होती. तर जेवढी इलास्टिक आहे म्हणजे कमर जेवढी आहे त्याच्यापेक्षा 2-3 इंच आपण इलास्टिक कमी घ्यायची असते. तर मग इलास्टिक अशी पण ती स्ट्रेच केली जाते. तर मग मी काय केलं की 3 इंचाचा कपडा घेतलेला आहे आणि तो पट्टा कमरेच्या भागावरती ठेवून आधी शिवून घेतलेला आहे. तुम्ही 3 इंच किंवा 2.5 इंच जास्तीचा मार्जिन ठेवून सुद्धा तुम्ही पॅन्ट कट करू शकता. जो क्रोच एरिया घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण 3 इंच 2.5 इंच एवढी पट्टी जास्ती ठेवून आपण तशी शिवू शकता, कट करू शकता आणि लावू शकता. पण मी याच्यामध्ये थोडासा कपडा कमी होता, त्यासाठी मी काय केलेलं आहे की पट्टा लावलेला आहे. आणि जॉईंट करताना बघू शकता तुम्ही कसं जॉईंट केलेला आहे. मी कमरेला पूर्ण पट्टा जॉईंट करून घेतलेला आहे. उरलेला भाग तो अर्धा इंच मी शिवून घेतलेला आहे. आणि शिवून झाल्यानंतर ती पट्टी जशी आपण वाकवतो, नाडीपट्टी कशी तयार करत असतो तशी करायची. पण त्याआधी इलास्टिक ठेवून द्यायची. इलास्टिकला ती पूर्ण गोल करायची आणि इलास्टिक पूर्ण ताणून घ्यायची. सुई आतमध्ये ठेवायची कधी पण, लक्षात ठेवा. कारण आपण इलास्टिक पूर्ण ताणून घेत असतो आणि ताणून घेत असताना शिलाई जर कधी आपण ती सुई जर आतमध्ये नाही टाकली तर पूर्ण कपडा ताणला जातो. त्यासाठी आपण अगोदर सुई आतमध्ये पूर्ण टाकून घ्यायची, इलास्टिक ताणून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पट्टी वाकवायची. इलास्टिक ताणून घ्या. कधी पण इलास्टिक ताणून घ्या आणि वरची पट्टी ओढून त्याच्यावरतून मागची पट्टी पण ओढायची आणि मग शिलाई कंटिन्यू करत घ्यायची. जितकी ओढल्या जाईल तितकी ती ओढायची असते इलास्टिक आणि पट्टी वाकवायची असते. इलास्टिक ही अशी पद्धत असते इलास्टिकची की ती ताणूनच लावावी लागते आणि जेवढं ताणून लावाल तेवढी व्यवस्थित लागत असते. नाही तर कपडा कमी पडतो किंवा इलास्टिक जास्ती होते, असं काहीतरी प्रॉब्लेम होत असतात. आणि उरलेला कपडा त्याची चुन्नात टाकून घ्यायची असते. आणि मग आता इलास्टिक लावून झालेली आहे, त्याला वरच्या साईडनं पण इलास्टिक लावायची, पण पूर्ण ताणून घ्यायची. कपडा पूर्ण ताणून घ्यायचा आणि इलास्टिक त्याच्यावर कंटिन्यू करत राहायची. आता ही झालेली आहे आपली पूर्ण. आता इलास्टिक तुम्ही बघू शकता कशी लावलेली आहे आणि किती छान दिसते आहे. आता हे पूर्ण पॅटर्न तयार झालेलं आहे आपलं टॉप आणि बॉटम प्लाझो पॅन्टचं. तर नेक्स्ट आपल्याला आहे टॉप आणि बॉटम आहे, पण तो आहे प्लाझो गरारा.